हॅलो नमस्कार. तर मी तुम्हाला बोललेच होते की धन्वीचा प्रोजेक्ट मला कंप्लीट करून द्यायचा आहे. तर आज जेवणासाठी मी इथे कढी आणि भात एवढंच करायचं ठरवलं आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मला भरलेली वांगी करायची होती. तर प्रोजेक्टला बसायचं, त्यामुळे मी पटपट कढी करून घेतली आणि इथे मी कढी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली. म्हणजे आपण रेग्युलर जे साहित्य टाकतो तेच टाकलं आणि त्याच्याऐवजी मी इथे खडे मसाले 2-3 टाकलेले आहेत, जसं की लवंग, दालचिनी, मिरी आणि थोडी मेथी दाणे आणि मस्त अशी फोडणी दिली आणि माझी कढी तयार झाली. तर मला आता करायची होती वांगी. तर हे आवरेपर्यंत मी इकडे वांगी देखील करून घेतली आणि माझी वांगी इकडे शिजत होती. तोपर्यंत म्हटलं आपण प्रोजेक्टच्या तयारीला लागूया, कारण की प्रोजेक्ट एका दिवसात मला कंप्लीट करायचा होता. प्रोजेक्ट करायला बसले तर इथं तुम्ही माझा अक्षर बघू शकताय. म्हणजे मी जेव्हा शाळेत होते ना 8वी 9वी 10वी मध्ये, तेव्हा शिक्षक माझ्याकडून थोडे काही लिखाण असं चांगल्या अक्षरात करून घ्यायचं असेल तर ते माझ्याकडून करून घ्यायची. त्याची मला आठवण झाली. तर खाली शॉपमध्ये आले आणि प्रोजेक्ट करायला बसली, कारण की प्रोजेक्ट कंप्लीट करणं हे टार्गेटच होतं माझ्या आजच्या दिवसाचं. आणि माझा इथे प्रोजेक्ट कंप्लीट करून झाला. तर तुम्ही बघू शकताय जे आपले पाळीव प्राणी आहेत त्यांची थोडी चित्रे आणि माहिती असं मी प्रोजेक्ट तयार करून सबमिट केला. आणि हा बघा, प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यामुळे टीचरना दिल्यामुळे याला देखील खूप आनंद झाला होता. तर बुधवारी सकाळी नॉनव्हेज करायचं होतं, त्यामुळे इथे मी चिकन केलेलं आहे. तर चिकनमध्ये कसं आपण भरपूर व्हरायटी करू शकतो, त्याच पद्धतीनं मी आज काहीतरी नवीन करायचं म्हणून इथे चिकन आपण रेग्युलर नेहमी करतो तसंच केलं. फक्त एक वेगळा बदल मी असा केला की आपण बिर्याणीला जो फ्राय कांदा करतो तशा पद्धतीने मी फ्राय कांदा करून घेतला होता आणि सगळं चिकन फोडणी वगैरे दिल्यानंतर शेवटी तो फ्राय कांदा मी याच्यामध्ये मिक्स केला. तर थोडं कमी बिर्याणीसारखीच चव आली होती. त्यामुळे तुम्ही जर असं करून बघणार असाल तर एकदा करून बघा. आपण नॉर्मल रेग्युलर जे चिकन करतो तेच करायचं, फक्त एक्स्ट्राचा कांदा फ्राय करायचा आणि तो याच्यामध्ये मिक्स करायचा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुमच्या एका लाईकमधून मला समजू शकतं. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जे कोणी नवीन बघत असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला देखील विसरू नका. फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. आणि असे रोज नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील, माझे व्लॉग जर बघायचे असतील तर चॅनलला परत एकदा सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.